नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आज मी खास तुमच्याकरिता स्टेट बोर्ड मधला जे चॅप्टर नंबर 6 आहे, त्या 6 चॅप्टर नंबरला जवळपास 7 मार्काचं भेटायचं आहे. किती? 7 मार्कचं भेटायचं आहे. तर ह्या चॅप्टर मधले काही इम्पॉर्टंट टॉपिक्स घेऊन आलो, किंवा आतापर्यंत जे काही बोर्डला विचारलेले जे काही मागच्या 2-4 वर्षात क्वेश्चन असतील ते क्वेश्चन घेऊन आलो. तर त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर 2022ला हा जो चॅप्टर आहे प्लांट वॉटर रिलेशनशिप, प्लांट वॉटर रिलेशन 4 नंबरचा 6 नंबरचा चॅप्टर सॉरी. तर ह्या चॅप्टर मध्ये 2022ला 4 मार्क्ससाठी विचारण्यात आलं होतं. सरळ सरळ अंडरग्राउंड वॉटरचे ज्या टाईप असतात का, त्या टाईप मध्ये ज्या काही 4 टाईपचे वॉटर आहेत, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर, कंबाईंड वॉटर आणि कॅपिलरी वॉटर, ह्या 4 डेफिनेशन 4 मार्कला विचारले होते आणि बाकी इन्स्क्वायर 5-6 मार्कला विचारलं होतं. असं नंतर 2023 मध्ये ह्या चॅप्टर मध्ये बघा, इम्बायबेशनची डेफिनेशन विचारलेली होती. व्हॉट इज इम्बायबेशन किंवा डिफाईन इम्बायबेशन. नंतर गिव्ह रिझन वॉटर ऍक्ट ऍज अ थर्मल बफर. वॉटर थर्मल बफर म्हणून काम करतो, वॉटर ऍक्ट ऍज अ थर्मल बफर, त्याच्या मागलं काय कारण आहे ते कारण लिहायचं होतं. नंतर हाऊ इम्बायबेशन हेल्प टू रूट हेअर टू अब्झॉर्ब वॉटर. वॉटर ऑब्झॉर्प्शन साठी इम्बायबेशन ही प्रोसेस रूटला कशी हेल्प करते ते लिहायचं होतं. नंतर गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ प्लांट हॅव्हिंग बोथ किडनी सेप अँड डंबल सेप स्टोमॅटा, किंवा स्टोमॅटा मधल्या गार्ड सेल. टोमॅटोमध्ये ज्या गार्ड सेल असतात, ह्या गार्ड सेल किडनी शेप आणि डंबल शेप दोन्ही टाईपचे असणारे जे काही प्लांट असतील त्याचे एक्झाम्पल द्यायचं. नंतर 2024ला जर बघितलं आपण, तर 2024ला फॅक्टर अफेक्टिंग वॉटर ऑब्झॉर्प्शन. वॉटर ऑब्झॉर्प्शन करताना कोणते फॅक्टर त्याच्यावर इफेक्ट करतात ते फॅक्टर लिहायचे होते तुम्हाला. नंतर व्हॉट आर द लिमिटेशन ऑफ रूट प्रेशर थेरी. जी काही रूट प्रेशर थेरी आहे तुमची, ती थेरी लिहायची नव्हती तुम्हाला. त्या थेरीवर जे काही ऑब्जेक्शन घेतले होते किंवा त्या थेरीचे जे काही लिमिटेशन होते, ऑब्जेक्शन आणि लिमिटेशन एकच असतात, बरोबर. ऑब्जेक्शन किंवा लिमिटेशन, आता कदाचित लिमिटेशनच्या जागेवर ऑब्जेक्शन शब्द टाकून देऊ शकतात, तर हे लिमिटेशन लिहायचे होते. नंतर पाथवे फॉर वॉटर अपटेक बाय रूट. रूट ऑब्झॉर्ब करून घेण्यासाठी किंवा अपटेक करण्यासाठी प्लांट मध्ये 2 टाईपचे पाथवे आहेत, अपोब्लास्ट आणि सिम्प्लास्ट असे 2 पाथवे आहेत. तर या दोन्ही पाथवे पैकी एक पाथवे विचारला होता आणि त्याचे तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं होतं. तर हे 24 पर्यंत विचारलेले काही क्वेश्चन होते या 6 नंबरच्या चॅप्टरवर. आता मागच्या वर्षी जे पेपर झाला 2025चा, 2025च्या क्वेश्चन पेपर मध्ये ह्या चॅप्टरवर बघा काय काय विचारलं. 2025 लेटेस्ट मधला आहे. तर 2025 मध्ये बघा, म्हणजे मागच्या वर्षी विचारलेला फर्स्ट क्वेश्चन होता, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ एक्सेसिव्ह ट्रान्सपायरेशन इन लिव्ह्ज. लिव्ह्ज मध्ये ज्यावेळेस एक्सेसिव्ह ट्रान्सपायरेशन होते त्यावेळेस त्याचे काय इफेक्ट होतात ते लिहायचे होते. नंतर व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन द प्रोसेस ऑफ अब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट फ्रॉम सॉइल. सॉइल पासून रूट ज्यावेळेस वॉटर अब्झॉर्ब करतात त्यावेळेस फर्स्ट स्टेप जी असते फर्स्ट स्टेप लिहायची होती तुम्हाला. नंतर थर्ड क्वेश्चन होता, व्हॉट इज द ट्रान्सपायरेशन अँड हाऊ डज इट डिफर फ्रॉम गटेशन. ट्रान्सपायरेशन म्हणजे काही डेफिनेशन लिहायचे आणि डेफिनेशन लिहिल्यानंतर ते ट्रान्सपायरेशन आणि गटेशन या दोन्ही मधला डिफरन्स लिहायचा होता तुम्हाला शॉर्ट मध्ये. नंतर फॅक्टर अफेक्टिंग वॉटर ऑब्झॉर्प्शन. वॉटर ऑब्झॉर्प्शन वर फॅक्टर कोणते अफेक्ट करतात, रिपीट झालेला क्वेश्चन आहे. वॉटर ऑब्झॉर्प्शन मध्ये कोणते फॅक्टर अफेक्ट करतात. आता हे झाले 2025 पर्यंत, म्हणजे इथून मागे विचारलेले क्वेश्चन. पण आपल्याला ह्याचं काही घेणं नाही का, आपल्याला हे माहित पाहिजे की समजा 26 मध्ये काय भेटल, किंवा 2026 ची एक्झाम, आता येणाऱ्या एक्झाम मध्ये कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन तयार होतील. तर ते एक्सपेक्टेड टॉपिक्स फॉर एक्झाम, आता येणाऱ्या एक्झाम मध्ये कोणकोणते टॉपिक्स करून जायचे तुम्हाला. तर त्याच्यात बघा, टाइप्स ऑफ अंडरग्राउंड वॉटर. अंडरग्राउंड वॉटरचे जे काही 4 टाइप्स आहेत, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर, कंबाईंड वॉटर आणि कॅपिलरी वॉटर, 4 टाइपच्या डेफिनेशन करून जायच्या, लर्न करून ज्या डेफिनेशन. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा. स्टोमॅटाचं स्ट्रक्चर करून जा. स्टोमॅटाच्या स्ट्रक्चर मध्ये जे गार्ड सेल असतात, गार्ड सेल मध्ये किडनी शेप आणि डंबल सेल ज्या गार्ड सेल असतात कोणत्या प्लांट मध्ये आढळतात, दोन्ही मध्ये काय डिफरन्स असतो, दोन्हीचं स्ट्रक्चर सगळे डिटेल मध्ये करून जा. नंतर इम्बायबेशन म्हणजे काय हे डेफिनेशन करून जा. नंतर ऑस्मोटिक प्रेशर काय असते, डिफ्युजन काय असते, त्याच्यानंतर हे डीपीडी डिफ्युजन प्रेशर डीपीसी, त्याच्यानंतर डब्ल्यूपी म्हणजे वॉल प्रेशर, एटीपी म्हणजे टर्जर प्रेशर, हे सगळे प्रेशर आणि ह्याचे जे रिलेशन असते, सेल टर्जिड असल्यानंतर कोणतं झिरो असतं, त्याच्यानंतर सेल फ्लॅक्सिड असल्यानंतर याच्यापैकी कोणतं झिरो असतो, डीपीडी झिरो कधी, टीपी झिरो कधी, या सगळ्या गोष्टीचं जे रिलेशन आहे
ते सगळं म्हणजे त्याचे एक इक्वेशन आहे, ते इक्वेशन चांगल्या प्रकारे करून जा. नंतर प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, वॉटरच्या प्रॉपर्टी, वॉटर थर्मल बफर म्हणून का काम करतो, नंतर वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट का म्हणतात, ह्या काही वॉटरच्या प्रॉपर्टी आहेत. वॉटर गुड पॉझिटिव्ह ऍडोजिव्ह फोर्स आहे का आहे, हे सगळं प्रॉपर्टी तुम्ही नीट करून जा. नंतर फॅक्टर अफेक्टिंग वॉटर ऑब्झॉर्प्शन, वॉटर ऑब्झॉर्प्शन वर जे काही फॅक्टर अफेक्ट करतात ते वाचून जा तुम्ही एकदा. का, कारण हे मागच्या वर्षी विचारलेलं आहे त्याच्यामुळे काही येणार नाही, पण दोनदा रिपीट झाल्यामुळे महत्वाचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही करून जा. त्याच्यानंतर पाथवे, वॉटर अपटेक साठीचे काही दोन पाथवे आहेत, त्या दोन्ही पाथवे चांगल्या प्रकारे करून जा. आणि शेवटी बघा रूट प्रेशर थेरी अँड इट्स लिमिटेशन. रूट प्रेशर थेरी काय असते आणि त्या रूट प्रेशर थेरीवर घेतलेले ऑब्जेक्शन किंवा त्या रूट प्रेशर थेरीचे लिमिटेशन, हे एवढ्या गोष्टी तुम्ही करून जायच्यात. म्हणजे एवढे जे काही जवळपास 6-7 टॉपिक्स आहेत, एवढे टॉपिक्स करून जा. हे 7 मार्काचा जे चॅप्टर आहे तुमचा परफेक्ट होतो.